शिवसेनेचा दावा फार कमी ठिकाणी आहे. तरीही आज आम्ही एकत्र बसू. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या संदर्भात एक त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं मुकुल वासनिक जे आहेत, सलमान खुर्शीद जे आहेत, आणखीन एक दोन प्रमुख नेते आहेत. महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना त्यांनी इथे बोलवलं आहे. आज सकाळीच माझं जयंतराव पाटील यांच्याशी बोलणं झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा त्यांचे नेते इथे आज येतील आजच्या बैठकीला, असं मला दिसतं आहे. आणि आज आम्ही एकत्र बसून साधारण एक आराखडा ठरवूया, असं आमची भूमिका आहे. आणि जर काही त्याच्यात थोडंसं काही मतभेद निर्माण झाले तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये इतर काही प्रमुख नेते म्हणजे उद्धवजी, माननीय पवारसाहेब किंवा राहुलजी, खरगे साहेब असे एकत्र बसून त्यातून तोडगा निघेल. परत आमच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसुद्धा आहे. हां, तर त्यांचाही आम्हाला त्याच सन्मानाने विचार करावा लागेल सगळ्यांना. कारण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि उत्तर प्रदेशनंतर मोठं राज्य महाराष्ट्र आहे. सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ, तामिळनाडू हीच राज्य 2024चं राजकीय भविष्य देशाचे ठरवतील. त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलावी लागेल. मग सर, आजच निर्णय आणखी होऊ शकतो की उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार पुन्हा बैठक होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? बघा, शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्याने 23 जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहिती. आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे. अनेक वर्षाचं, 30-35 वर्षाचं ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं 18 जागा लोकसभेच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.